साहस हेच ध्येय उराशी बाळगून, निसर्गाचे जतन हाच ध्यास घेऊन, गिरिदुर्गांशी सोयरीक जमवत, सह्याद्री हात श्वास घेत, गेली 25 वर्षे युवकांमध्ये साहसी वृत्तीची जोपासना करणारी मुंबईतील गिर्यारोहण संस्था दी सह्याद्री ॲडव्हेंचर क्लब. सह्याद्रीतील गडकोटांबरोबरच तिथल्या कडेसुळक्यांचे विश्वही विलक्षण. कडेसुळक्यांनी नटलेल्या या पर्वतरांगेमुळे आपल्यात साहसाची उर्मी बळावते. त्यामुळेच की काय, गिर्यारोहण करणाऱ्या सर्वात जास्त संस्था महाराष्ट्रातच आहेत. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील गिर्यारोहणाची स्वतःची अशी एक वेगळीच संस्कृती आहे. अशा अनेक संस्थांमधील एक संस्था गेली 25 वर्षे गाजते आहे. ती संस्था म्हणजे दी सह्याद्री ॲडव्हेंचर क्लब मुंबई, अर्थातच सॅक. सहा जानेवारी 2000 रोजी कसारा येथील भवानी सुळक्यावर यशस्वी चढाई करून या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली. 2025 सालात या संस्थेची कित्येक साहसांनी गाजलेली 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. साहसी वृत्तीची सतत जोपासना करीत राहणे हा हेतू ठेवून गेल्या 25 वर्षात या संस्थेने रॉक क्लाइम्बिंगच्या माध्यमातून सह्याद्रीतील 160 सुळक्यांची यशस्वी चढाई केली आहे. त्यातील 30 कडेसुळके तर अस्पर्शित असे. त्यातील काही महत्त्वाच्या मोहिमांचा थोडक्यात आढावा घेऊया. शहापूर डेहणे गावाजवळील अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या 720 फूट उंचीच्या बाण सुळक्यावर वेगळ्या मार्गाने यशस्वी चढाई केली गेली आणि बाण चढाई करणाऱ्या काही मोजक्याच संस्थांमध्ये सॅक संस्थेचा समावेश झाला. हरिश्चंद्रगडाचा कोकण कडा 2500 फूट उंचीच्या कोकण कड्याच्या सेंटर रूटने सॅकने यशस्वी मोहीम केली. त्याआधी फक्त 2 संस्थांनी ही मोहीम यशस्वी केली होती. अशा अशक्य ठिकाणी गिर्यारोहण मोहीम यशस्वी होण्यासाठी विशेष अशी सांघिक, शारीरिक आणि तांत्रिक गुणवत्ता लागते. आसन गावाजवळील माहुली गड हा गड तसा अत्यंत कठीण अशा 41 सुळक्यांनी वेढला गेला आहे. एकाच ठिकाणी इतके सुळके असणे हे जरी गिर्यारोहकांच्या पथ्यावर पडले असले तरी त्यांची चढाई सोडा, त्यांच्या पायथ्यापर्यंत जाण्यातही कसलेल्या गिर्यारोहकांचा कस लागतो. पुढे ते सुळके चढाईची गोष्ट तर त्याहून वेगळी. माहुलीतले हे सर्व सुळके सॅकच्या शिलेदारांनी आरोहण केले आहेत. त्यातल्या 11 सुळक्यांवर तर पहिल्यांदा चढाई केली गेली. साताऱ्याजवळचा ठोसेघरचा 900 फुटांचा धबधबा. आता पावेत फक्त सॅकनेच या धबधब्याच्या आरोहणाचे आव्हान यशस्वीपणे पेललेले आहे. गुळगुळीत अशा या कॅरम बोर्डावरून चढाई करण्यासाठी सह्याद्रीप्रती चांगली तपस्या लागते. एक वेगळीच मानसिक बैठक लागते. प्राध्यापक रमेश देसाई यांच्या मते साधारणतः मानवी समाज रुळलेल्या चाकोरीत वावरणे पसंत करतो. पण मर्यादेची ही चाकोरी बाजूला सारून
जिथे अजून कोणी माणूस पोहोचलाच नसेल अशा दुर्गम स्थळी जाण्याच्या इच्छेतूनच गिर्यारोहणाचा जन्म होतो. एक अच्छा शॉट मिला है. त्र्यंबक रेंज मधील पार्वतीचा अस्पर्शित कातळकडा, ही सुद्धा अत्यंत कठीण चढाई. ब्रिटिश अल्पाईन क्लबचे एक चांगले रॉक क्लाइंबर अल्बर्ट ममेरी म्हणतात, शिखरावर जय मिळवण्यापेक्षा कातळ कड्यावर असणाऱ्या धोक्यांना तोंड देण्यासाठी जो संघर्ष केला जातो त्यातच त्या साहसी मोहिमेचे मर्म आहे. यात थोडा अंगभूत धोका असतो, खरं तर तो असायलाही हवाच. लेबॅकचे दबाव तंत्र वापरून एक सुद्धा बोल्ट न ठोकता फक्त एका चोक नटवर अशा पद्धतीची चढाई करण्यासाठी सततचा सराव, उच्च प्रतीची शारीरिक आणि मानसिक क्षमता लागते. शेवटी साहस म्हणजे काय? कोणतीही साहसी मोहीम ही अशी प्रक्रिया असते की ज्यात जीविताला धोका असू शकतो. मग जीव सुरक्षित ठेवण्यासाठी त्या धोक्यावर मात करण्याचे आव्हान असते. नंतर क्षणोक्षणी उत्कंठा वाढवणारे ते आव्हान पेलण्याचे अनुभव घेणे म्हणजेच साहस असते. उत्तम प्रतीचे नियोजन, चांगले टीमवर्क, सततचा सराव, उत्तम मानसिक आणि शारीरिक क्षमतेमुळे गेली 25 वर्षे एकही घातक असा अपघात न होता सॅकच्या मोहिमा सतत सुरू आहेत. या साहसी क्रियेत जीविताला थोडाफार धोका असू शकतो, कारण सह्याद्रीतला कातळ हा ठिसूळ आहे. हवामानामुळे त्याची सतत झीज होत असते. त्यामुळे पूर्वी ठोकलेले बोल्ट कितीही चांगले असले तरी कालांतराने त्यांचा पाया ठिसूळ होऊन ते निखळू शकतात. म्हणून कातळाचा अंदाज घेत गरज असेल तिथेच आधारासाठी बोल्ट ठोकून सुरक्षा दोरांचे उत्तम व्यवस्थापन करून चढाई करणे हे रॉक क्लाइम्बिंगचे मूळ तंत्र आणि कौशल्य आहे. तरी सुद्धा कॅल्क्युलेटेड रिस्क ही घ्यावीच लागते. लूज रॉक आहे प्रवीण, लूज रॉक आहे, तू सांभाळ. आणीबाणीच्या वेळा येऊ शकतात, त्या वेळा सांभाळून सुरक्षित गिर्यारोहण करता येते हे सॅकने इतक्या वर्षात पटवून दिले आहे. आता हे जॅक सिस्टम हे ठेवण्यामागचं कारण काय? आपण जो हा रॉक क्लाइम्बिंग खेळ खेळत असतो, काही वेळेला अपघात होण्याची शक्यता असते किंवा मधमाशांचा हल्ला होणे, कॅज्युअल्टीला जास्त दुखापत झालेली आहे, तिला स्वतःचा सेल्फ रेस्क्यू करता येत नाही. मग अशा वेळेला याचा उपयोग खूप मोलाचा आहे. चढाई करत असताना एक रेस्क्यू म्हणून ह्याचंही आम्ही ट्रेनिंग घेतलेलं आहे. आणि आमची एक टीमच अशी आहे की एमर्जन्सी काय झालं असेल, म्हणजे काय अपघात घडले असतात, त्वरित त्यांना लवकरात लवकर उपचार मिळावं, कमी वेळेत खाली यावं, यासाठी आम्ही ही सिस्टीम वापरतो. कारण कसं आहे, जर आपण आपल्याकडे मॅनपॉवर नसेल, आपण बाहेरच्यांना आपल्या संस्थेतल्या मित्रांना बोलवलं तर तिथे येईपर्यंत हा खूप वेळ जातो. त्याच्यामुळे कसं तुम्हाला त्याच्या पद्धती माहीत असेल तर कसं तुम्ही ताबडतोब त्याला लगेच घेऊन बेस कॅम्प घेऊन लगेच आपण वैद्यकीय उपचार देऊ शकतो. त्याचा म्हणून आम्ही सॅक संस्थेमध्ये हे प्रत्येकाला रेस्क्यू शिकवलं जातं. या संस्थेची आणखीन एक जमेची बाजू म्हणजे महिलांची देखील गिर्यारोहण करणारी स्वतंत्र टीम आहे. त्यांनी सुद्धा स्वतंत्रपणे यशस्वी चढाया केल्या आहेत. सध्या त्या प्रत्येक मोहिमेत सपोर्ट टीम म्हणून कार्यरतही असतात.
साहसी पण सुरक्षित गिर्यारोहण करणे जेवढे महत्वाचे तेवढेच महत्वाचे आहे सुरक्षित गिर्यारोहण करणारे साहसी गिर्यारोहक घडवणे. प्रॉब्लेम होतो. सॅक सध्या युवा सह्याद्री ही चळवळ राबवते आहे. या चळवळीतून दरवर्षी एक तरी गिर्यारोहक घडवण्याचा प्रयत्न असतो. वर्षभराच्या मोहिमांमधून त्यांच्याकडून चांगलीच मेहनत करून घेतली जाते. आणि मग 26 जानेवारीचा प्रजासत्ताक दिन एखाद्या चोळक्यावर साजरा केला जातो. त्या चढाईची सर्व सूत्रे या नवोदित गिर्यारोहकांकडे दिलेली असतात. या प्रक्रियेमध्ये त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि अशा प्रकारे एक चांगला गिर्यारोहक घडवला जातो. या मोहिमेत सर्व तांत्रिक बाबींचे अगदी प्रारंभिक नियोजनापासून आरोहणापर्यंत तसेच शेवटी सुरक्षा दोऱ्या गुंडाळण्यापर्यंतची सर्व माहिती प्रत्यक्ष अनुभवांद्वारे देण्यात येते. सॅकशी आम्ही जोडल्या गेल्यानंतर आमच्यामध्ये खूप सारे चेंजेस आलेले आहेत. आम्ही पहिले खूप असे म्हणजे ट्रॅक वगैरे क्लाइम्बिंग वगैरे करायचो, पण हे असे म्हणजे प्रॉपर प्लॅनिंगच्या नुसार आम्ही हे सर्व नाही करायचो. म्हणजे खूप साऱ्या अशा कमी होत्या त्या प्लॅनमध्ये आणि सेफ्टीला घेऊन खूप असे तफावत राहायची जी आम्हाला माहिती नव्हती, पण आम्ही करायचो. जे सांगणारं कोणी नव्हतं. तर सॅक्स जुडल्यानंतर सॅक संगती तो जो एक्सपिरियन्स आहे की सेफ्टीला घेऊन इम्पॉर्टन्स हे सर्व आम्हाला खूप चांगल्यापैकी समजलं. तर याकरता आज आम्ही सॅक संगती आहोत आणि असे कंटिन्यू राहणार आहोत. प्रत्येक प्रजासत्ताक दिनाची ही मोहीम वर्धापन दिनाची मोहीम असते. या मोहिमेत सर्वांना कुटुंब कबिल्यासहित येण्याची मुभा असते. तळ छावणी आणि सुळकाही तसाच निवडला जातो. साहस हे सुरक्षितपणे केले जाऊ शकते हे कुटुंबाला समजणे चांगले असते. त्यावेळी कॅम्पवर येणाऱ्या लहान थोरांना जवळच्या किल्ल्यावर नेऊन त्या साहसाची अनुभूती देखील दिली जाते. आणि डे बाय डे लर्निंग चालूच आहे. आज पण काही ना काही शिकूनच आलो आहे फील्डवरनं. अँड सॅक फक्त ट्रेकिंग आणि ॲडव्हेंचर असं नाही आहे, म्हणजे एक फॅमिलीसारखं आहे माझ्यासाठी तरी. आता माझी फॅमिली पण आज माझ्यासोबत आली आहे. आणि इकडचे जे आपले मेंबर आहे सॅकचे सर्व, संतोष सर असेल, महादेव सर असेल, प्रमोद दादा असेल, तर हे सर्व कसं आपलं एक फॅमिली कशी असते तसं सर्व इकडे राहतो आणि सर्व स्पोर्ट्स पण आपण करतो त्याच्यामध्ये. तर एक वेगळंच बॉन्डिंग आहे सॅकसोबत आणि भरपूर चांगलं वाटतं. म्हणजे फक्त ते ना तो एक सर्कल असतो, घर काम आणि मग तो परत घर काम. तर त्याच्या व्यतिरिक्त काय आहे जी आपली पर्सनल आयडेंटिटी असते ते थोडं एक सॅकमध्ये होणं ना ॲज अ. संस्थेतील प्रत्येक शिलेदाराच्या योग्य प्रशिक्षणाची, प्रगत अभ्यासक्रमाची आणि चांगल्या सरावाची काळजी घेतली जाते. गिर्यारोहण क्षेत्रातील बेसिक किंवा ॲडव्हान्स अभ्यासक्रम पूर्ण केलेला 15 जणांचा आरोहकांचा संघ सॅककडे आहे. तसेच स्वयंपाक, तळछावणी व्यवस्थापन, रेस्क्यू आणि प्रथमोपचार आदी बाबी सांभाळणारा 15-20 जणांचा संघ मोहिमेसाठी नेहमीच तत्पर असतो. अशी ही सुरक्षित साहसांनी भरलेली आणि अर्थातच गिर्यारोहकांना घडवणारी सॅकची 25 वर्षे. या 25व्या वर्षानिमित्त एक विशेष मोहीम राबवली गेली. 26 जानेवारी 2024 ते 26 जानेवारी 2025 या एक वर्षात 25 चुळके आरोहणाचा साहसी कार्यक्रम आखला गेला. पावसाळ्याचे 4 महिने सोडले तर 8 महिन्यात 25 चुळके, यातले 17 चुळके तर बोल्टिंग न केलेले. आरोहकांच्या 2 टीम तयार झाल्या. जबाबदाऱ्यांचे वाटप झाले. स्वतःच वर्गणी काढून आर्थिक बाजू देखील सांभाळली गेली. निमगिरी गडाजवळील मशेडी लिंगीच्या चढाईने पहिल्या साहसी मोहिमेचा श्री गणेशा केला. नंतरच्या 8 महिन्यात माहुलीतले 7 सुळके, तिथलाच उंदीर नावाचा अजिंक्य सुळका,
भांबुर्डा तैलबैलाचे 6 सुळके, गुळाच्या ढेपा, ड्यूक्स नोद, माळशीज लिंगी, सीतेचा पाळणा, नाव्हीण, दुसरी मशेडी लिंगी असे 24 सुळके चढले गेले आणि 26 जानेवारी 2025 रोजी तळेरान 2 हा सुळका अस्पर्श मार्गाने चढाई केला गेला. या वर्षभराचा जो एक्सपिरियन्स आहे तो खरंच जबरदस्त होता आणि ते पण सगळे अनबोर्डिंग पिनॅकल करणे म्हणजे खूपच मोठं भाग्य होतं आमचं ते करण्यासाठी. लाईफमध्ये फर्स्ट टाइम बोल्टेड रूट नाही आहे त्याच्यावरती गेलेले. वा क्या बात आहे. हां, कसं वाटलं? जरा भीती वाटत होती पण हा सगळेजण एवढं भारी काम करतात आणि सगळं पिटॉनिंग त्यांनी एवढं चांगलं केलं की ऑटोमॅटिकली कॉन्फिडन्स आला आणि मग जाऊ शकले. सॅकच्या प्रथेप्रमाणे संतोष निगडे, महादेव गायकवाड आणि प्रमोद सावंत या अनुभवी गिर्यारोहकांच्या मार्गदर्शनाखाली 25 पैकी 20 सुळके या नवोदित गिर्यारोहकांनी लीड क्लाइम्बिंग करून सर केले. अशा प्रकारे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त या एका वर्षात सह्याद्रीतील 25 सुळके सर करण्याचे आपले ध्येय सॅकने पूर्ण केले. त्याचप्रमाणे नवीन गिर्यारोहक घडवण्याचा आपला वसाही पूर्ण केला.